विजय शिवतारे हे पुण्यामधील रुबी रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत। रात्री दीपक केसरकर आणि राहुल शेवाळे यांनी त्यांची भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर डायलिसिस प्रक्रियेसाठी शिवतारे हे रुग्णालयामध्ये दाखल झाले आणि त्या ठिकाणी शिवसेना नेत्यांची भेट झालेली आहे। दीपक केसरकर आणि राहुल शेवाळे हे विजय शिवतारे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। शिवतारे यांनी बारामतीमध्ये दंड थोपटल्यानंतर थेटपणे अजित पवार यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्यानंतर महायुतीमध्ये खळबळ आहे आणि त्यानंतर रात्री शिवसेना नेत्यांची झालेली ही बैठक। विजय शिवतारे हे पुण्याच्या रुबी रुग्णालयामध्ये दाखल आहेत। डायलिसिससाठी ते रुग्णालयामध्ये दाखल झाले आणि त्यानंतर रात्री दीपक केसरकर आणि राहुल शेवाळे यांनी विजय शिवतारे यांची भेट घेतलेली आहे। विजय शिवतारे यांनी बारामतीमधल्या संघर्षामध्ये एंट्री केलेली आहे। थेटपणे त्यांनी पवारांना चॅलेंज केलेलं आहे। अजित पवार यांच्या विरोधामध्ये त्यांनी भूमिका मांडलेली आहे। कुठेतरी महायुतीच्या वेगळा जाऊन विचार हा शिवतारे यांनी मांडलेला आहे आणि याच विषयी अधिक अपडेट घेऊया। संदीप बल्लाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, कुठेतरी शिवतारे यांना समजवण्याचे, त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न हे आता महायुतीकडनं प्रामुख्याने शिंदेच्या शिवसेनेकडनं होताना बघायला मिळतात। हो, नक्कीच गुरु। शिवतारे दौंड जात असताना परवा गुरुवारी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आल्यानंतर त्यांनी काल सभेमध्ये देखील सांगितलं होतं की दौंड बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांची इच्छा आहे की पवारांविरुद्ध कोणीतरी लढलं पाहिजे आणि ग्राउंड रिपोर्ट आपल्यासाठी पॉझिटिव्ह असल्याचा एकनाथ शिंदेना दिला होता। मध्ये तेढ निर्माण होऊ नये आणि कुठेतरी मार्ग निघावा याच्यासाठी काल मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन शिवतारे पुण्याले होते। त्यामुळे त्यांनी शिवतारे केसरकर आले होते। आपला दौंडचा पूर्ण दौरा रद्द करून पुण्याला गेले होते। रुग्णालयात ऍडमिट झाल्यानंतर डायलिसिस करत असताना ते शिवतारे आणि केसरकर भेटले। त्यावेळी त्यांनी केसरकरांनी शिवतारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी आता भविष्यात ते शिवतारे काय भूमिका घेतात याकडे सर्व मतदारांचे देखील लक्ष लागणार आहे। बरोबर, त्यामुळे आता संदीप, या सगळ्या भेटीगाठींच्या सत्रानंतर शिवतारे काही वेगळी भूमिका मांडतात का, वेगळी भूमिका घेतात का, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।